ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे किती पैसे वाटवा फरक पडणार नाही. आम्हीच निवडून येणार. आणि लक्षात घ्या, जे पैसे वाटतात ते पैसे वसूल सुद्धा करतात. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की हे कुठेतरी आपल्याला थांबवलं पाहिजे. ही अनिष्ट प्रवृत्ती, ही कीड आहे. ही कीड आपल्या शहरामध्ये येण्यापासून याला वेळेवर रोखलं पाहिजे. नाहीतर आज अनेक ठिकाणी जाऊन बघा, लोक रडतायत की आमच्या जमिनी लुबाडल्या म्हणून. आणि त्या गरीब लोकांच्या जमिनी लुबाडलेला जो घाणेरडा पैसा आहे ना, त्या पैशाचा वर्षाव जर करत असतील तर त्या पैशाला सावंतवाडीकरांच्या घरामध्ये स्थान नाही. एवढं तुम्ही निश्चितपणे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तुमचं प्रत्येक मत हे धनुष्यबाणाला मिळालं पाहिजे. तुम्हाला प्रत्येकाला 3 मतं आहेत. उमेदवार कोण आहे बघू नका. प्रत्येक वेळेला तुमच्या बॉक्सवर, एका बॉक्सवर 2 ठिकाणी धनुष्यबाण असणार, एका बॉक्समध्ये एका ठिकाणी धनुष्यबाण असणार. प्रत्येक वेळेला धनुष्यबाणाच्या 3 ठिकाणी बटन दाबा आणि तुम्ही शिवसेनेला प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि एकच गोष्ट सांगतो, मोठ्या प्रमाणात भगिनी इथं आहेत. तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना कोणी आणली? एकनाथ शिंदे साहेबांनी आणली. आणि तुमचा तो लाडका भाऊ ज्यावेळेला तुम्हाला भेटायला आला त्यावेळेला तुम्ही अगदी आता जवळजवळ 3-4 तास वाट बघत थांबलेले आहात. माझी खात्री आहे की तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या की ज्यांनी तुम्हाला लाडकी बहीण योजना दिली ते कसे आहेत. माझ्या इलेक्शनच्या वेळेला सुद्धा प्रचाराला इथं आले आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला आले. परंतु माझ्या इलेक्शनच्या वेळेला ज्यावेळेला प्रचाराला आले त्यावेळेला हा मुद्दा तेवढा महत्त्वाचा नव्हता जेवढा आज आहे. कारण त्यांनी ती योजना कायम ठेवून दाखवली. केवळ इलेक्शनपुरती योजना आणली नाही तर योजना कायम ठेवली. अशा एकनाथ शिंदे साहेबांचं मी मनापासून सावंतवाडी शहरामध्ये स्वागत करतो. सिंधुदुर्गचे दुसरे सुपुत्र आदरणीय उदयजी सामंत साहेब, जे नेहमीच खंबीरपणे आमच्या पाठीमागे, सर्वांच्या पाठीमागे उभे